सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 717. नीचपण बरवे देवा नाचले कोणाचाही दावा. नीचपण बरवे देवा नाचले कोणाचाही दावा. महापुरे झाडे जाती तेथे लोहाळी राहती. महापुरे झाडे जाती तेथे लोहाळी राहती. इता सिंधूच्या लोहरी नम्र होता जातीवरी. इता सिंधूच्या लोहरी नम्र होता जातीवरी. तुका म्हणे कळ पाय धरल्यानं चढे बळ. तुका म्हणे कळ पाय धरल्यानं चढे बळ. नीचपण बरवे देवा नाचले कोणाचाही दावा. अर्थ लहानपण चांगले कारण त्या स्थितीत कोणी वय धरत नाही असे सांगून महाराज म्हणतात की नदीला महापूर आला की मोठी झाडे त्यात वाहून जातात, पण लहान गवत तसेच राहते. समुद्रात पोचताना मोठ्या लाटा आल्या तर पोचणारा नम्र होतो, तेव्हा लाटा त्याच्यावरून जातात आणि तो सुखरूप राहतो. बलवान माणसाच्या पायांना मिठी मारल्यास त्याचे काही चालत नाही, तो उभाच राहतो. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 718. उष्ट्या पत्रावळे करोनिया गोळा दाखविती कळा कवित्वाची. उष्ट्या पत्रावळे करोनिया गोळा दाखविती कळा कवित्वाची. असे जे पातकी ते नरकी पचती. जोवरी भ्रमती चंद्र सूर्य. ऐसे जे पातकी ते नरकी पचती. जोवरी भ्रमती चंद्र सूर्य. तुका म्हणे एका नारायणा ध्यानी वरकडा पाही शोक असे. तुका म्हणे एका नारायणा ध्याही बरकडा वाही शोक असे. उष्ट्या पत्रावळी करोनिया गोळा दाखविती कळा कवित्वाची. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात कित्येक कवी दुसऱ्याच्या खऱ्या प्रासादिक कवितेतील उष्टे शब्द घेऊन आपल्या कवित्वाचे कौशल्य दाखवितात. असे हे पापी कवी चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत नरकात पोचतात. म्हणून एका नारायणाचेच ध्यान करावे, अन्य संसारिक प्रवाहात वाहत गेल्याच्या दुःखाची प्राप्ती होते. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 719. आवडीच्या मते करीती भोजन आवडीच्या मते भोग नारायणा म्हणती केला. अव्वा देव म्हणे वेगळे ते काही. अर्थासाठी डोई फोडू पाहे. अव्वा देव म्हणे वेगळा ते काही. अर्थासाठी डोई फोडू पाहे. लाजे कमंडलू धरिता व पळा आणि कथी गळा प्रावरणाशी. लाजे कमंडलू धरिता व पळा अधिक कथी गळा प्रावरणाशी. थाला गडवे धातू द्रव्य इच्छा चित्ते नश्वर बोलती अवघे मुखे. शाला गडवे धातू द्रव्य इच्छा चित्ते नैश्वर्य बोलती अवघे मुखे. तुका म्हणे त्यात देवा नाही भेटी. ऐसे कल्पकोटी जन्म घेता. तुका म्हणे त्यास देवा नाही भेटी. ऐसे कल्पकोटी जन्म घेता. आवडीच्या मते करीती योजना भोग नारायणा म्हणती केला. तुकाराम महाराज ढोंगी भक्ताचे वर्णन करतात. कित्येक शब्दज्ञानी जीव ब्रह्म आहे
या सिद्धांताचा आधार घेऊन निश्चिष्ट भोजन करतात आणि म्हणतात हे सारी सुप भोग नारायणास भोगत आहे, सर्व काही देव आहे असे ते म्हणतात. पण थोड्याशा पैशासाठी दुसऱ्याचे डोके फोडायला तयार होतात. त्यांना गरीब संन्यासाचे वस्त्र, भोपळ्याच्या कमंडलू, ठिगळाची गोधडी या गोष्टीची लाज वाटते. मायादी प्रपंच सर्व लटका आहे असे ते ठासून सांगत असतात. पण शालजोडी, चांदीचे तांबे आणि भरपूर दक्षिणा मिळवण्याची त्यांना भयंकर वासना असते. अशा पोकळ ज्ञानाने मस्ती चढलेल्या लोकांनी अनेक कल्प जन्म घेतले तरी त्यांना देवाची भेट होणार नाही. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 720. म्हणाविता हरिदास कारे नाही लाज, दिनांसी महाराज मनसी ना. ज्ञानविता हरिदास कारे नाही लाज, दिनांसी महाराज म्हणती ना. काय ऐसे पोट न भरेसे झाले, हालविती कुले सभे माझे. काय ऐसे पोट भरलेसे झाले, हालविसे कुले सभे माझे. तुका म्हणे पोट केली विटांबना, दिन झाला जना किव भाके. तुका म्हणे पोटे केली विटंबना, दिन झाला जना किव भाके. म्हणाविता हरिदास कारे नाही लाज, दिनांसी महाराज म्हणती ना. नीच माणसाला हजेरी घेताना तुकाराम महाराज म्हणतात, अरे नीचा, स्वतःला हरिदास म्हणवतोस आणि हरीला सोडून इंद्रियांनी दीन केलेल्या माणसाला अहो महाराज म्हणून म्हणतोस. याची तुला लाज का वाटत नाही? असे काय तुझे पोट भरत नाही? असे झाले की विषयीजनांच्या सभेत जाऊन तू आपल्या वाकडे करतोस आणि काकुळतीस येतोस. स्वार्थी मनुष्य दीन होऊन लोकांपुढे तोंड वेगळाडतो. ही सर्व दीन अवस्था ही विटंबना एका पोटाने केली आहे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 721. रिद्धी सिद्धी दासी कमंडनुघारी, परी नाही भाकरी बक्षावया. रिद्धी सिद्धी दासी कमंडलुघारी, परी नाही भाकरी भक्षावया. लोंडे बलिस्ते पलंग सुपती, परी नाही लंगोटी नेसावया. लोडे बलिस्ते पलंग सुपती, परी नाही लंगोटी नेसावया. पुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास, परी नाही रायास ठाव कोठे. पुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास, परी नाही राहास ठाव कोठे. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे, परी नाही कोणाचे उणे पुरे. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे, परी नाही कोणाचे उणे पुरे. अर्थ स्वतःच्या स्थितीबद्दल महाराज म्हणतात, आमच्या घरी रिद्धी सिद्धी व कामधेनू व दासी आहेत, पण आम्ही उदास आहोत. पण वेगळे वर खायला भाकरी मिळत नाहीत. लोंड, तक्के, पलंग असे सुखोपचार असूनही आम्ही निरीच्छ आहोत. आम्ही म्हणून वेळेस लंगोटीसुद्धा नेसायला नसते. खरी विचारला तर आमचे घर वैकुंठात आहे, पण सर्वस्थितीने आम्ही सर्वव्यापक असले आम्हाला राहायला कुठेही ठिकाण नाही. आम्ही त्रैलोक्याचे राजे आहोत, पण कोणतेही कमी जास्त चांगल्या वाईट स्थितीचा संबंध आमच्याकडे नाही. पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.